मी युतीचा धर्म पाळला, मात्र अजित पवार यांनी युती धर्म पाळला नाही असा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. अजित पवारांवर कुठलीही टीका केली नाही. अजित पवारांनी सुरुवात करायला नको होती, आता शेवट जनताच करून दाखवेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा थेट आरोप केलाय. पुण्या पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार थेट भाजपला भ्रष्टाचारी ठरवतात. तुम्ही म्हणतात की स्थानिक निवडणुका पण शेवटी भाजप जेव्हा ट्रिपल इंजिन म्हणतं किंवा एक पार्टी विथ डिफरन्स म्हणतं तेव्हा तो आरोप थेट पक्षावरही होतो ना. साहेब बघा, पहिली गोष्ट तर आम्ही निवडणुकीच्या आधी हा निर्णय केला होता, जिथे शक्य असेल तिथे युती करू. काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली युती न करणं हे बरोबर ठरेल, त्या ठिकाणी फ्रेंडली फाईट करू. त्यामध्ये मात्र आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्ट्रॅटेजिकली आम्ही सुरुवातीलाही चर्चा केली होती आणि मी ते अनाऊन्सही केलं होतं, काही लपवून नाही ठेवलं कोणापासून, की इथे दोन प्रमुख पक्ष आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी. बाकी पक्ष हे छोटे आहेत तिथे तुलनेनं, त्यांचं फार अस्तित्व नाही आहे. आम्ही जर अलायन्स करण्याचा प्रयत्न केला तर दोघांचेही जे कार्यकर्ते आहेत मजबूत आहेत, यांना जागा मिळणार नाही आणि त्याचा फायदा घेऊन आयतं उभाठा आणि शरद पवारांची पार्टी, नंतर शरद पवारांची पार्टी त्यांच्या सोबत आली, हे आमच्याच उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देतील आणि त्यातनं एक प्रकारे त्यांना आयते अशा प्रकारचे लोक मिळतील. आणि म्हणून या दोन महानगरपालिकांमध्ये आपण जर युती केली नाही तर सत्ता पक्षाची जी सगळी स्पेस आहे आज विधानसभेत तयार झालेली, ही आपल्याकडे राहील. आपण फ्रेंडली फाईट करू शकतो, कारण ही काही विधानसभेची निवडणूक नाही आहे. अर्थात त्याच्यामध्ये मी युतीचा धर्म पाळला, अजित पवारांनी तो पाळला नाही. ज्या प्रकारची वक्तव्य अजितदादांनी दिली ती योग्य आहे असं मला वाटत नाही, तरीही मी त्याचा प्रतिवाद केला नाही. कारण या निवडणुकीत मी पहिल्या दिवशीपासून ठरवलं होतं, मी मित्रपक्षांवर टीका करणार नाही, मी केली नाही. दुसरं मी ठरवलं होतं कुठल्याच नेत्यावर टीका करणार नाही. मुंबईमध्ये केवळ उत्तरं मी देतो, मुंबईच्या बाहेर विकासाच्या पलीकडे मी काहीच बोलत नाही. मुंबईत विकासही बोलतो आणि उत्तरही देतो, कारण उत्तरं जर दिले नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो, म्हणून उत्तरं देतो. त्यामुळे मी पाहिलं आहे, त्यांनी पाहायला हवं होतं, नाही पाहिलं. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख. ओम, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मांडलेला आहे. त्यांनी थेट अजित पवारांवर टीका केलेली आहे. अजित पवार यांनी युती धर्म पाळला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. श्वेता, खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट पहिल्यांदाच अजित पवारांवरती जाहीरपणे टीका केल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतंय. पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीनं अजित पवारांकडनं भाजपवर आरोप केले जात होते, त्याला भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे थेटपणे प्रत्युत्तर दिलंय. आता हे या मुलाखतीतून स्पष्ट झालंय. अजित पवारांनी खरं तर या सगळ्या संदर्भात टीका, आपण महायुतीमध्ये आहोत त्यांनी टीका करायचं नाही हे ठरवलं होतं, परंतु अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही, त्यांनी केलेली विधानं योग्य नाही, मी मित्रपक्षांवर टीका करणार नाही हे ठरवलं होतं, ते मी पाळतोय. परंतु अजित पवारांनी युती धर्म पाळलेला नाही या शब्दात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टू द पॉइंट या आपल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांवरती थेट भाष्य केलंय. त्यामुळे येत्या काळामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमधले हे संघर्षाचे जे काही प्रसंग आहेत ते अधिक तीव्रपणे समोर येतील असं दिसतंय. दादांनी या पातळीवर जायला नको होतं. अजित पवारांनी जरी सुरुवात केली असली तरी जनता या सगळ्या गोष्टीचा शेवट करेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यासोबतच कोणाला जर तुम्ही रोज चोर डाकू ठरवायला जाल तर कुणी शांत बसणार नाही या भाषेत सुद्धा त्यांनी अजित पवारांना एक प्रकारे इशारा दिलाय. त्यामुळे मी अजितदादांवर टीका करणार नाही असं जरी मी स्पष्ट केलं असलं तरी दादांकडनं मात्र या युती धर्माचं पालन झालेलं नाही असं म्हणत थेट नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे येत्या काळात भाजप आणि अजित पवारांमधला हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची ही शक्यता आणि ही संकेत खरं तर या मुलाखतीतून आपल्याला मिळताना पाहायला मिळतात. श्वेता, अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पुन्हा एकदा पाहूयात काय नेमकं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार थेट भाजपला भ्रष्टाचारी ठरवतात. तुम्ही म्हणतात की स्थानिक निवडणुका पण शेवटी भाजप जेव्हा ट्रिपल इंजिन म्हणतं किंवा एक पार्टी विथ डिफरन्स म्हणतं तेव्हा तो आरोप थेट पक्षावरही होतो ना. साहेब बघा, पहिली गोष्ट तर आम्ही निवडणुकीच्या आधी हा निर्णय केला होता, जिथे शक्य असेल तिथे युती करू. काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली युती न करणं हे बरोबर ठरेल, त्या ठिकाणी फ्रेंडली फाईट करू. त्यामध्ये मात्र आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्ट्रॅटेजिकली आम्ही सुरुवातीलाही चर्चा केली होती आणि मी ते अनाऊन्सही केलं होतं, काही लपवून नाही ठेवलं कोणापासून, की इथे
2 प्रमुख पक्ष आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी. बाकी पक्ष हे छोटे आहेत तिथे तुलनेनं, त्यांचं फार अस्तित्व नाही आहे. आम्ही जर अलायन्स करण्याचा प्रयत्न केला तर दोघांचेही जे कार्यकर्ते आहेत मजबूत आहेत, यांना जागा मिळणार नाही आणि त्याचा फायदा घेऊन आयतं उभाठा आणि शरद पवारांची पार्टी, नंतर शरद पवारांची पार्टी त्यांच्या सोबत आली, हे आमच्याच उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देतील आणि त्यातनं एक प्रकारे त्यांना आयते अशा प्रकारचे लोक मिळतील. आणि म्हणून या 2 महानगरपालिकांमध्ये आपण जर युती केली नाही तर सत्ता पक्षाची जी सगळी स्पेस आहे आज विधानसभेत तयार झालेली, ही आपल्याकडे राहील. आपण फ्रेंडली फाईट करू शकतो, कारण ही काही विधानसभेची निवडणूक नाही आहे. अर्थात त्याच्यामध्ये मी युतीचा धर्म पाळला, अजित पवारांनी तो पाळला नाही. ज्या प्रकारची वक्तव्य अजितदादांनी दिली ती योग्य आहे असं मला वाटत नाही, तरीही मी त्याचा प्रतिवाद केला नाही. कारण या निवडणुकीत मी पहिल्या दिवशीपासून ठरवलं होतं मी मित्रपक्षांवर टीका करणार नाही, मी केली नाही. दुसरं मी ठरवलं होतं कुठल्याच नेत्यावर टीका करणार नाही. मुंबईमध्ये केवळ उत्तरं मी देतो, मुंबईच्या बाहेर विकासाच्या पलीकडे मी काहीच बोलत नाही. मुंबईत विकासही बोलतो आणि उत्तरही देतो, कारण उत्तरं जर दिले नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो, म्हणून उत्तरं देतो. त्यामुळे मी पाहिलं आहे, त्यांनी पाहायला हवं होतं, नाही पाहिलं.